नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विज्ञान विषय पाहणार आहोत. एका नवीन पाठाला, एका नवीन भागाला आपण सुरुवात करणार आहोत मुलांनो. पण तत्पूर्वी आपण पाहिलं की मागच्या भागामध्ये आपण जो पाठ होता ध्वनी, आपण त्या पाठाचा अभ्यास केला होता. त्या पाठामध्ये पाहिलं ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचे प्रकार, ध्वनीचे स्तोत्र काय आहे, ध्वनीचे प्रसारक काय आहे, माध्यम काय आहे, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण कशा प्रकारे होते आणि ध्वनीवरील उपाय काय आहेत ते देखील आपण त्याचा महत्त्वाचा अभ्यास केला होता. त्या पाठाचा आपण व्यवस्थित अभ्यास केला. आज आपण एका नवीन भागाला, एका नवीन पाठाला म्हणून आपण सुरुवात करणार. आपल्या पाठाचं नाव आहे प्रकाश आणि छाया निर्मिती. हे आपल्या पाठाचं नवीन आपण अभ्यास करणार आहोत. या पाठाला सुरुवात करणार आहोत. बघा, या पाठाच्या माध्यमातून पाहणार प्रकाश आणि छाया निर्मिती. प्रकाश म्हणजे काय आहे मुलांनो? प्रकाशाचा अर्थ आहे लाईट आहे. जो लाईट कुठून मिळतो? की जे लाईट आहे की ज्याच्यामधून ज्या अंधारातील ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला उजेडात दिसतात. म्हणजेच काय आहे की ज्याच्यातून प्रकाश निर्माण होतो. प्रकाश म्हणजे ज्या प्रकाशातून दिसणाऱ्या वस्तू, ज्या वस्तूपासून प्रकाश होतो म्हणजे ते कोणते आहे? जसं सूर्य आहे. व सूर्य आहे प्रकाशाचं मूळ स्तोत्र आहे की ते सूर्य काय आहे? नैसर्गिक स्तोत्र आहे. आणि त्या स्तोत्रापासून आपण काय पाहू शकतो? दिवसा उजेडात पाहू शकतो. पण ते जर रात्र झाली तर आपल्याला त्या सूर्यापासून आपल्याला पाहू शकतो का? तर नाही. तर आपण जे मानवाने निर्माण केले जे दिवे आहेत त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण वस्तू बघू शकतो. प्रकाशाचा अर्थ काय आहे? लाईट आहे. लाईटचाच अर्थ प्रकाश. लाईट म्हणजे काय आहे? आपल्याला उजेड देण्याच्या ज्या वस्तू आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला उजेड मिळतो किंवा प्रकाश मिळतो त्यांना आपण काय म्हणत आहोत? प्रकाश म्हणत आहोत. त्याचप्रमाणे छाया निर्मिती. छाया निर्मिती म्हणजे काय? की ज्या प्रकाशाच्या माध्यमातून किंवा प्रकाशाच्या स्तोत्रामधून जेव्हा वस्तू आरपार जात नाही आणि मग ती वस्तू कुठे पडते मुलांनो? की ती एखाद्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर जेव्हा पडली जाते किंवा ती दाखवली जाते तेव्हाच आपण तिला काय बोलत आहोत? छाया निर्मिती बोलणार आहोत. छाया निर्मितीचा अर्थ काय आहे? की छायाचा अर्थ काय आहे? शॅडो आहे. बघा, हा जो अर्थ आहे छाया, छायाचा अर्थ काय आहे? छाया. छाया एका मुलीचं नाव देखील आहे, परंतु ती छाया नाही आहे. छाया म्हणजे काय आहे? सावली आहे. आणि आपण त्याला इंग्लिश बोलतो शॅडो आहे. मग त्या शॅडोची निर्मिती कशी होते हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रकाश म्हणजे काही संकल्पना स्पष्ट करणार. प्रकाश काय आहे? की प्रकाशाच्या माध्यमातून तर आपण या सारांशाच्या माध्यमातून पाहणार की आपण कोणकोणते घटक या पाठाच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. की प्रकाश म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे हे आपण पाहणार आहोत. प्रकाश किरण म्हणजे काय, की प्रकाशाचे परावर्तन काय, प्रकाश संक्रमण काय आहे, प्रकाश परिवर्तन म्हणजे काय, छाया निर्मिती काय आहे हे देखील आपण भाग शिकणार आहोत. त्याचप्रमाणे दीप्तिमान वस्तू कोणत्या आहेत आणि दीप्तिहीन वस्तू कोणत्या आहेत, त्याची उदाहरणं कोणती आहेत याचा देखील आपण सविस्तररित्या मुलांना अभ्यास करणार आहोत. बघा, आपण पाहणार आहोत या पाठाच्या माध्यमातून हर एक घटक समजून घेणार आहोत. या पाठात प्रकाश ही संकल्पना समजून घेणार की प्रकाश नेमकं काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय हे समजून घेणार आहोत. आपण दीप्तिमान वस्तू आणि दीप्तिहीन वस्तू म्हणजे दीप्तिमान आणि दीप्तिहीन वस्तू काय आहेत हे देखील आपण या पाठातून समजणार आहोत. त्याचप्रमाणे प्रकाशाचे स्तोत्र काय आहे, प्रकाशाचे संक्रमण कोणते आहे, प्रकाशाचे परावर्तन कोणते आहे, सपाट आरशातील प्रतिमा, जी सपाट आरसा जेव्हा असतो त्याच्यातील प्रतिमा कशा प्रकारे दिसते ते देखील पाहणार आहोत. छाया निर्मिती याबद्दल आपण माहिती पाहणार की कशा प्रकारे छायाची निर्मिती होती. हे सर्व घटक आपण काय करणार आहोत या पाठामध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण सुरुवात करूया. बघा, आता इथे काय दिले आहे? प्रकाशाचे स्तोत्र किंवा दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ. प्रकाशाचे स्तोत्र. प्रकाशाचे स्तोत्र याचा अर्थ काय आहे? की मूळ प्रकाश हा कुठून येत आहे त्यांनी सांगितलं. स्तोत्र काय आहे? जो मूळ उगम आहे. मग सर्वात प्रथम आपण पाहू शकतो प्रकाशाचा जो स्तोत्र आहे तो कोण आहे? सूर्य आहे. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, बरोबर. किंवा दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ. दीप्तिमान वस्तू म्हणजे ज्याच्यामधून आपण ज्या वस्तूमधून प्रकाश बाहेर परावर्तित होतो, ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्याला आपण दीप्तिमान वस्तू असे म्हणणार आहोत. मग त्या वस्तू आपण कोणत्या पाहू शकतो? की जे प्रकाश आहे, जो विजेरी आहे, त्याच्यातून निघणार जो लाईट आहे ते आपण पाहू शकतो. की जो आपला नॅचरल जो आपला प्रकाश देणारा जो सूर्य आहे, हे कसे आहेत? दीप्तिमान वस्तू आहे की ज्या वस्तूमधून प्रकाश आपल्याला पाहू शकतो, बघू शकतो, त्या वस्तूला आपण काय म्हणणार आहोत? दीप्तिमान वस्तू आपण बोलणार आहोत. आता इथे बघा, तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी अधिक दिलं आहे. ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात, ज्या वस्तू किंवा पदार्थ, जसं आपण मगाशी सांगितलं की ज्या वस्तूमधून प्रकाश बाहेर पडतो, मग ती वस्तू असू दे, तो पदार्थ असू दे, मग त्याच्यापासून ज्या वस्तू बाहेर टाकतात म्हणजेच त्या स्वतः प्रकाशित
जे प्रकाशाचे स्तोत्र आहे म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, प्रकाश आहे, म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, लाईट आहे. जसं आपण पाहू शकतो की आपल्या घरातला जो ट्यूबलाईट आहे, जो बल्ब आहे, त्याच्याकडे स्वतः काय आहे, त्याच्याकडे प्रकाश आहे आणि तो प्रकाश काय करतो, तर तो स्तोत्र आहे. आणि म्हणून ते स्वतः प्रकाशाचे स्तोत्र किंवा उगमस्थाने आहेत. मग आपण जेव्हा लाईट बंद करतो तेव्हा ते लाईट ऑफ होऊन जातो. जेव्हा आपण लाईट चालू करतो तेव्हा तो आपल्याला प्रकाश देण्याचं काम करत असतो. मग अशा प्रकारे बघा, जे मूळ स्तोत्र कोण आहे, सूर्य आहे. आणि ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात, मग अशा कोणकोणत्या वस्तू की ज्या आपल्याला प्रकाश देतात. मग आपण बघू शकतो की जे रात्री जर आपल्याला प्रकाश द्यायचं ठरलं तर म्हणजे काजवे आहेत, हे तारे आहेत, ते काय देतात, आपल्याला प्रकाश देतात. म्हणजे ते प्रथम ते प्रकाशाचे कोण आहे, स्तोत्र आहे मुलांना. दिवसा आपल्याला प्रकाशाची गरज असते तर आपण कोणाच्या माध्यमातून प्रकाश पाहत आहोत, सूर्य आपला मुख्य घटक आहे. आणि या मुख्य घटकाच्या माध्यमातून आपण काय पाहत आहोत, प्रकाशाचं माध्यम पाहत आहोत. म्हणजे ते स्वतः प्रकाशित आहेत, म्हणजे ते स्वतः काय आहे, प्रकाशित असणे. बघा, हा जो शब्द आलाय, स्वतः प्रकाशाचे स्तोत्र आहे आणि उगमस्थान आहे. उगमस्थानचा अर्थ काय आहे की तो मूळ स्तोत्र आहे, तो त्याच्यातून पण निर्माण झालेला आहे. मूळ स्तोत्र आहे, उगम पावलेला आहे. उगमचा वाला म्हणजे तो निर्माण होणे आहे, असं त्याला आपण बोलू शकतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात म्हणजे त्या स्वतः प्रकाशित असतात, त्या उगमस्थान देखील ते आहेत. त्यालाच आपण काय बोलत आहोत, प्रकाशाचे परावर्तन किंवा प्रकाश आपण बोलणार आहोत. बघा, पुढे आपण बघणार आहोत की त्यांनाच आपण काय बोलणार आहोत, दीप्तिमान. म्हणजे तेच काय, प्रकाश देत आहेत म्हणून त्या दीप्तिमान वस्तू बोलणार आहोत किंवा पदार्थ म्हणजे ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणणार आहोत. ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे ते दिसणारे आहेत. ल्युमिनियस ऑब्जेक्टचा अर्थ असा काय अर्थ आहे, वस्तू आहे. ल्युमिनियस म्हणजेच काही दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थालाच काय बोलणार आहोत, ल्युमिनियस बोलणार आहोत. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू आहे. अशा प्रकारे ज्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसतात किंवा त्या आपण प्रकाशित आहे, ते प्रकाशाचं मूळ स्तोत्र आहे, उगम आहे. त्यांना आपण ते स्वतः प्रकाशित आहेत आणि ते उगमस्थान आहेत. मग अशा प्रकाशांना आपण काय बोलणार आहोत, दीप्तिमान. म्हणजेच काय, ते प्रकाश देणारे आहेत. बघा, पुन्हा एकदा आपण पाहू शकतो ते. बघा, काय व्याख्या दिलेली आहे, ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात. मग प्रकाश बाहेर टाकतात म्हणजे आपण कोण बोलू शकतो, जे आपल्याकडे टॉर्च आहे त्याच्यातून आपण काय करतोय, प्रकाश ती बाहेर टाकण्याचं काम करताय. म्हणजे ती कशी वस्तू आहे, दीप्तिमान वस्तू आहे. त्या टॉर्चला आपण काय बोलत आहोत, विजेरी बोलत आहोत. मग त्या विजेरीतून काय होत आहे, लाईट बाहेर पडत आहे. त्याचप्रमाणे एखादा ट्यूबलाईट आहे किंवा एखादा बल्ब आहे, तो आपण ऑन केला तर त्याच्यातून तो प्रकाश आहे तो काय केला जात आहे, बाहेर टाकला जात आहे. म्हणजेच ती वस्तू कशी आहे, स्वतः प्रकाशित आहे आणि ती प्रकाशित आहे आणि किंवा त्याचं उगमस्थान आहे. म्हणूनच आपण त्यांना काय बोलत आहोत मुलांनो, की दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ किंवा ल्युमिनस ऑब्जेक्ट असं आपण त्याला बोलणार आहोत. कळले, दीप्तिमान वस्तू म्हणजे काय, वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात. ज्या वस्तू काय करतात, ज्या प्रमाणात बाहेर टाकतात. मग ती एखादी मेणबत्ती देखील असू शकते की ते ऑब्जेक्ट आपलं काय घेऊ शकतो की ज्याच्यातून प्रकाश बाहेर टाकला जातो किंवा ते स्वतः प्रकाशित असतं, तेच उगमस्थान असते. त्यांना आपण काय बोलतो आहोत, दीप्तिमान वस्तू बोलतात. म्हणजेच त्या वस्तू ज्या प्रमाणामध्ये काय करतात, बाहेर टाकल्या जातात की त्याची जेवढी क्षमता आहे, यावरून प्रकाशाची तीव्रता ठरते. की यावरून प्रकाशाची तीव्रता आपण जसं त्याला म्हणू शकतो की त्याची प्रत्येकाची एक कॅपॅसिटी आहे की ज्याप्रमाणे ऑब्जेक्ट असेल त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, त्याची त्याप्रमाणे त्याची कॅपॅसिटी, त्याप्रमाणे त्याचा लाईट बाहेर पडणार आहे, त्याप्रमाणे त्याचा प्रकाश बाहेर पडणार आहे. समजा आपण उदाहरण घेतलं की आता हे मेणबत्ती आहे, या मेणबत्तीला जर आपण पेटवली आणि जर आपण अगरबत्ती पेटवली तर साहजिकच आहे दोघीपैकी कोणाचा प्रकाश जास्त असेल, मेणबत्तीचा. जर आपण एखादा दिवा पेटवलाय म्हणजे आणि जर मेणबत्ती पेटवली तर कोणाचा प्रकाश जास्त आहे, मग आता मेणबत्तीचा प्रकाश जास्त होणार आहे, आता दिव्याचा प्रकाश जास्त होणार आहे. आणि जर आपण दिवा पेटवला आणि एखादी ट्यूबलाईट पेटवली तर कोणाचा प्रकाश जास्त, साहजिकच आहे. आता दिव्याचा प्रकाश नाही, आता कोणाचा होणार आहे, आता ट्यूबलाईटचा प्रकाश जास्त वाढणार आहे. तर ट्यूबलाईट आणि एखादी मोठ्या हॅलोजन लावला तर कोणाचा प्रकाश जास्त असणार आहे, तर साहजिकच हॅलोजनचा. म्हणजेच काही उदाहरण आहे की यावरून प्रकाशाची तीव्रता कळते. तीव्रता म्हणजे की त्याची कशा प्रकारे त्याची जी कॅपॅसिटी आहे की त्याचं किती प्रमाण आहे हे आपल्याला समजतं. उदाहरणार्थ विजेरीतून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीच्या प्रकाशाचे तीव्र आहे.
साहजिकच असणार आहे. जर आपण मेणबत्ती लावली आणि जर आपण टॉर्च लावली तर साहजिकच आहे कुणाचा उजेड जास्त पडणार आहे. मेणबत्तीचा जास्त आपण जास्त एखाद्या पूर्ण अंधारा खोलीमध्ये आपण एखादी मेणबत्ती लावली आणि वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्याला लगेच मिळू शकते का? तर नाही. तेच जर आपण समजा बॅटरी लावली तर ती एखादी वस्तू आपल्याला दिसेल. एखाद्या आपण लाईट लावली, एखादं ट्यूबलाईट लावली तर ती वस्तू आपल्याला सहज दिसू शकते. आणि म्हणून त्यांनी सांगितले की त्याची जी तीव्रता आहे ती जास्त आहे. म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा ती तीव्र आहे. कोण तीव्र आहे? विजेरेतून पडणारा जो प्रकाश आहे तो कसा आहे? तीव्र आहे. क्लिअर आहे मुलांना? तुम्हाला समजतं की जो लाईट आहे, जो आपण लेसन शिकत आहोत, जो पाठ शिकत आहोत, त्या पाठामध्ये आपण बघत आहोत की प्रकाशाची तीव्रता कशावर ठरत आहे की विजेर उदाहरण दिलं आहे की एखादी जी वस्तू आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, ते कसं आहे की त्याचं उदाहरण दिलं की विजेरी जी आहे, जी टॉर्च आहे त्याची तीव्रतापेक्षा जी मेणबत्तीचा जो प्रकाशापेक्षा काय आहे? तीव्र आहे. मेणबत्तीचा प्रकाश आणि टॉर्चमधला प्रकाश याच्यामध्ये फरक आहे की ना? टॉर्चचा प्रकाश हा साहजिकच जास्त असणार आहे आणि जो मेणबत्तीचा जो प्रकाश आहे तो साहजिकच कमी आकारामध्ये असणार आहे. आणि म्हणूनच बघा इथे जो लाईट दिला आहे तो कसा आहे? कमी आकारामध्ये आपल्याला इथे मेणबत्ती दिसत आहे बघा. आणि ही विजेरातून पडणारी तीव्रता म्हणजे बघा ही विजेरचा लाईट कसा आहे? एखाद्या ट्यूबलाईट सारखा आपल्याला लाईट बाहेर पडत आहे. हे देखील तुम्ही इथे पाहू शकता बघा. विजेरातून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीचा प्रकाशापेक्षा काय आहे? तीव्र आहे बघा. यावर प्रकाशाची तीव्रता ठरते. म्हणजे ट्यूबलाईट जी विजेरी आहे ती काय आहे? जास्त तिचा प्रकाश पडत आहे. आता आपण पाहिलं की दीप्तिमान वस्तू म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं पाहिली आहेत. आता आपण बघणार आहोत दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ प्रकाशाचे कृत्रिम स्रोत. दीप्तिहीन म्हणजे काय की ज्याच्यातून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही. मग अशी कोणती उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे याचं उदाहरणार्थ की बघा आपण पाहणार की जे आपण पाहिले दीप्तिमान वस्तू म्हणजे की ज्या पदार्थामधून किंवा वस्तूमधून प्रकाशात स्तोत्र बाहेर पडतो, प्रकाश बाहेर पडतो आणि तो स्वतः प्रकाशित असतो. त्याचं ते मूळ उगम स्थान आहे ते आपण पाहिलं. त्याची उदाहरणं पाहिली आपण. मेणबत्तीचं उदाहरण पाहिलं आपण, विजेरीचं उदाहरण पाहिलं की या सगळ्या कशा वस्तू आहेत? दीप्तिमान वस्तू आहेत. परंतु आता आपण पाहणार आहोत दीप्तिहीन वस्तू. दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय आहे की जे ज्याच्यातून प्रकाश निर्माण होत नाही, त्या वस्तूमधून किंवा त्या पदार्थामधून प्रकाश निर्माण होत नाही अशा सर्व पदार्थांना दीप्तिहीन वस्तू बोलतात. म्हणजेच नेमकं ते कोणत्या आहेत? आपल्या घरातील असणाऱ्या ज्या सर्व वस्तू आहेत, जे लाकडी फर्निचर आहे, ज्या वस्तू आहेत की त्याच्यातून आपण काय प्रकाश निर्माण होतो का? मग ती कोणती उदाहरणं आहेत? मग ते फर्निचर असू शकते, चेअर असू शकते, त्यावेळेस विंडो असू शकते, त्याचप्रमाणे एखादं प्लास्टिकचं टॉयज असू शकतं, आपले जे भांडे आहेत ते जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापरतो. मग हे जे सगळे वस्तू आहे, जे सोफा सेट आहे, बेड आहे, फर्निचर आहे, जे सर्व आहे. मग आता अशा कोणत्या वस्तू जसं मी तुम्हाला सांगितलं आपण पाहणार आहोत. या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अधिक समजून येईल. आपण पाहणार आहोत बघा. आता इथे तुम्हाला काय दिलं आहे बघा. ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्ही घरात पाहिल्या आहेत. साहजिकच या सगळ्या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. टी व्ही आहे, फ्रीज आहे, मशीन आहे, चेअर आहे, बेड आहे, सोफा सेट आहे, टी व्ही युनिट आहे की नाही? म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. मग आता आपण बघा इथे पाहणार आहोत हे जे काय आहे मशीन आहे त्याच्यामध्ये कपडे धुतले जातात. त्याचप्रमाणे हे टेबल आहे जो अभ्यास करण्यासाठी चेअर आणि टेबल आहे. त्याचप्रमाणे इथे आंघोळीसाठी जो बाथटब आहे. त्याचप्रमाणे इथे देखील टी व्ही युनिट आहे, कपाट आहे, ओव्हन आहे, टी व्ही आहे, चेअर आहे, खुर्ची आहे, डोअर आहे. ह्या सगळ्या वस्तू आपल्या काय आहेत मुलांनो? ह्या नॉन लिव्हिंग थिंग्स तर आहेतच बरोबर. पण ह्या कशा वस्तू ज्या अपारदर्शक आहेत बघा. इथे दिले ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाही, म्हणजे ते प्रकाशाचे स्तोत्र नाही की ज्याच्यातून प्रकाश निर्माण होत नाही. जसं मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की ज्या वस्तूमधून प्रकाश निर्माण होत नाही त्या वस्तूंना बघा काय की ज्याच्यातून पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाही, ते स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाही. जसं आपण पाहिलं होतं की दीप्तिमान वस्तूमध्ये ते प्रकाशाचे स्तोत्र आहे. काय आहे? तुमचा मेणबत्ती आहे, आपण बोलू शकतो दिवा आहे, त्याचप्रमाणे बॅटरी आहे जे आपण विजेरी बोलतो. हे प्रकाशाचे स्तोत्र आहे, ते प्रकाशाचं माध्यम आहे. पण इथे काय दिले? ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाही त्यांना दीप्तिहीन वस्तू असे बोलले जातं. म्हणजेच काय? नॉन लिव्हिनियस ऑब्जेक्ट असे म्हटले जातात. त्यांना काय आहे? नॉन लिव्हिनियस ऑब्जेक्ट.
लिमिनियस ऑब्जेक्ट आणि नॉन लिमिनियस ऑब्जेक्ट. मग हे जे सर्व पदार्थ आहेत बघा, ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे दिसत आहे, 1 2 3 4 5, जे सगळं हे जे सगळ्या वस्तू आहेत त्या कशा आहेत, तुम्हाला दीप्तिहीन वस्तू आहे की ज्याच्यामध्ये त्या स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाही. स्तोत्र म्हणजे काय आहे की त्याच्यातून मूळ नाही, की ते स्वतः प्रकाश देऊ शकत नाही, म्हणून ते समोर प्रकाश पडू शकतो का, यांच्यातून प्रकाश पडू शकतो का. तसं आपल्याकडे बॅटरी आहे, त्याच्यातून प्रकाश पडू शकतो, म्हणजे त्या कशा आहेत, दीप्तिमान वस्तू आहेत. परंतु याच्यातून काय होत नाही आहे, प्रकाश पडत नाही आहेत, म्हणजे त्या काय आहेत, दीप्तिहीन वस्तू आहेत, ज्या प्रकाशाचे स्तोत्र यांच्याकडे नाही आहे, म्हणून त्या दीप्तिहीन स्तोत्र आहे असं त्याला आपण बोलू शकतो. मग हे जे सर्व पदार्थ या प्रत्येकाच्या घरात आहेत आणि या पदार्थांना आपण काय बोलणार आहोत, दीप्तिहीन वस्तू बोलणार आहोत. आता बघा, आपण पुढे पाहणार आहोत, काही मानवनिर्मित वस्तू प्रकाश देतात, काही मानवनिर्मित म्हणजे मनुष्याने केलेले आहे. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित याच्यातला देखील आपण फरक बघितलेला आहे. इथे काय दिलं आहे, मानवनिर्मित. बघा, मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित. मग याचा देखील आपण मुलांना इयत्ता 5वीच्या विषयामध्ये, सायन्सच्या विज्ञानाच्या विषयामध्ये आपण अभ्यास केला होता की मानवनिर्मित गोष्टी कोणत्या आहेत आणि निसर्गनिर्मित कोणत्या आहेत. मानवनिर्मित कोणत्या आहेत आपण पाहिलं की मानवाने निर्माण केलेले, म्हणजे काय आहे, धरण आहे, पूल आहे, घर आहे, जे मानवाने निर्माण केले आहे. जे निसर्गनिर्मित म्हणजे डोंगर आहे, नदी आहे, दरी आहे, पहाड आहे, की झाडं झुडपे जे सर्व आहे ते निसर्गाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण पाहिल्या. काही मानवनिर्मित वस्तू प्रकाश देतात, त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र म्हणतात. कृत्रिम म्हणजे तात्पुरते, जे त्यांनी मानवाने निर्माण केलं आहे, म्हणून आपण त्याला काय बोलत आहोत, कृत्रिम स्तोत्र बोलत आहोत. की म्हणजे जसं आपण पाहत आहोत, हे काय आहे, विजेरी आहे, म्हणजेच काय आहे, टॉर्च आहे, आणि ही टॉर्च काय करत आहे, प्रकाश देत आहे. मेणबत्ती आहे, ती कोणी बनवली आहे, मानवाने बनवलेली आहे. त्याचप्रमाणे मोठमोठे जे लाईट्स आहेत ते कोणी बनवले आहेत, मानवाने बनवले आहेत. जे हॉलोजन आहेत, ज्याप्रमाणे की ज्याच्यातून लाईट येऊ शकतो, अशी जी सर्व माध्यम आहेत ती कशी आहेत, कृत्रिम आहेत, आणि ती कशी आहेत, मानवनिर्मित आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ते प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र आहे. कसे आहे, तर त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र असं देखील त्याला बोलले जाते. जसं आपण टॉर्च आहे, मेणबत्ती आहे, दिवा आहे, हे काय आहे, प्रकाशाचे स्तोत्र आहे. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्तोत्र आहे. जसं मी तुम्हाला पाठाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की सूर्य काय आहे, काय की जो प्रकाशाचा मुख्य स्तोत्र आहे, तो नैसर्गिक स्तोत्र आहे, की जेणेकरून तो आपलं ते लाईटीवर चालणारं किंवा विजेवर चालणारं यंत्र नाही आहे की तो कमी प्रकाश देणार आहे, जास्त प्रकाश देणार आहे, किंवा तो त्याची पॉवर संपणार आहे, असा आहे का, तर नाही. तर हा एक नैसर्गिक घटक आहे, तो मूळ स्तोत्र आहे की त्या सूर्यापासून आपण काय करतो, आपल्याला प्रकाश मिळत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितले सूर्य हा प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक म्हणजे काय, नॅचरल काय आहे, स्तोत्र आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सूर्यापासून काय मिळत आहे, उष्णता मिळत आहे, प्रकाश आपण घेण्याचं काम करत आहोत की जो कुठे आहे, आकाशात आहे. मग अशा प्रकारचं दिवसा आपल्याला सूर्य मिळत आहे, तर रात्री आपल्याला जर प्रकाशाची गरज असेल तर मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर रात्री आपल्याला प्रकाश जरी सूर्य नसला तरी आपल्याला दिसतं. मग ते कशाच्या माध्यमातून दिसतं, जे रात्री जे आकाशामध्ये जे तारे आहेत, जे काजवे आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो ॲग्लिक फिश आणि हनी मशरूम आहे, याच्या माध्यमातून देखील आपल्याला काय मिळत आहे, प्रकाश देत आहे. जे ॲग्लिक फिश आहे, जे पाण्यामध्ये बघा ती चमकते, ती पाण्यामध्ये असते. त्याचप्रमाणे म्हणून मशरूम आहेत, हनी मशरूम आहेत, त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, पाहू शकता. काजवे हे देखील सुद्धा प्रकाशाचे नैसर्गिक स्तोत्र, ते नैसर्गिक म्हणजे नॅचरल स्तोत्र आहेत, ते आपण बनवलेले नाही आहेत. आपण बनवले आहेत का तारे किंवा काजवे, ॲग्लिक फिश म्हणा किंवा हनी मशरूम म्हणा, हे आपण केले आहेत का, नाही. तर हे कसं आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत, ते नैसर्गिकरित्या बनलेले आहेत. आणि म्हणून हे रात्री दिसणारे जे काजवे आहेत, तारे आहेत, ॲग्लिक फिश आहे, हनी मशरूम आहेत, हे सुद्धा प्रकाशाचे नॅचरल रिसोर्सेस आहे, म्हणजे काय, नैसर्गिक स्रोत आहे. ते म्हणजे बरोबर मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित. मग त्याच्यामध्ये निसर्गनिर्मितमध्ये हे जे सर्व प्रकार येतात त्याच्यामध्ये कशामध्ये, निसर्गनिर्मित म्हणजेच काय आहे, नॅचरल रिसोर्सेसमध्ये काजवे, तारे, ॲग्लिक फिश आणि हनी मशरूम हे सर्व पदार्थ त्याच्यामध्ये आपण इन्क्लुडिंग होत आहे. त्याचप्रमाणे जे डोंगर, दरी, नद्या, पाऊस, त्याचप्रमाणे जे लाकूड, हे सर्व काय आहे, निसर्गनिर्मित आहे, ते मानवाने केलेले नाही. मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत त्या देखील मानवाने, त्याचा आपण एक वेगळा घटक आहे मुलांनो, ते देखील आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. बघा, अशा प्रकारे मुलांनी पाहणं की जे प्रकाशाचे नैसर्गिक स्तोत्र आहेत ते कोणकोणते आहेत, इथे बघा आपण पाहिलेले आहे. मग ते कोणते घटक आहेत बघा, इथे पाहत आहोत आपण.
की जे काजवे आहेत, तारे आहेत, ते तर तुम्हाला माहिती आहे. ॲग्लर फिश ही अशा प्रकारे असते. त्याचप्रमाणे हनी मशरूम कसं आहे ते देखील बघा, एखाद्या हिरव्या पानावर जसं आळूचे जे पानं असतात, जे हनी मशरूम त्याला आपण बोलवतो, की जसे आपण साधे मशरूम खातो त्याचप्रमाणे जे हनी मशरूम आहेत ते देखील इथे असतात. ते कशा प्रकारे चमकतात हे देखील आपण या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतो. अशा प्रकारे आपण पाहत आहोत की जे आपल्याला नॅचरल रिसोर्सेस प्रमाणे कशा प्रकारचे प्रकाश देण्याचं जे काम आहे ते पाहिलं.